तर या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न पडलेला आहे तो बिर्याणी आणि टरबूज एकत्र खाल्ला तर मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर नेमकं काय यावरती म्हणतायत पाहूयात. टरबूज थंड आहे, पाण्यानं भरलेलं असतं, तर बिर्याणी जड असते आणि मसालेदार असते, तेलकटही असते. टरबूज लगेचच पचतं आणि बिर्याणी पचायला खूप वेळ लागतो, त्यामुळे पोट बिघडू शकतं. बिर्याणी आणि टरबूज एकत्र खाल्लं तर गॅस होऊ शकतो, पोट जड होऊन अस्वस्थ वाटू शकतं. दोन्ही एकत्र खाल्लं तर मृत्यूची शक्यता कमी आहे, पण त्यामुळे अन्नातून विषबाधा मात्र होऊ शकते. बिर्याणी किंवा टरबूज शिळं असेल तर विषबाधा होण्याची शक्यता दाट असते. जर टरबूज कापलेलं असेल आणि ते फ्रीजमध्ये उघडं ठेवलेलं असेल तर त्यावर बुरशीही निर्माण होऊ शकते. टरबूज किंवा बिर्याणीतल्या एखाद्या पदार्थाची ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना याचा त्रास होऊ शकतो.